कृष्ण हरे
पिंपळ दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ दयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले करिलते काय नोये महाराज करिलते काय नोये महाराज करिलते काय नोये महाराज काय नोये महाराज परिपाही बीज शुद्ध बीज शुद्ध अंगी दयाने गातले मुक्तीचे गवादी गातले मुक्तीची गवादी गातले मुक्तीची गवादी मुक्तीची गवादी मिळविले माते वैष्णवाचे मिळविले माते वैष्णवा करिलते काय नोये महाराज करिलते काय नोये महाराज परिपाही बीज शुद्ध कामणे येऊने कामणे कामणे तेथे सुखाकाय कामणे तेथे सुखाकाय राहे समाधाने चित्ताची राहे समाधान चित्ताची राहे समाधान चित्ताची कामणे तेथे सुखाकाय कामणे तेथे सुखाकाय कामणे तेथे सुखाकाय कामणे तेथे सुखाकाय राहे समाधान चित्ताची राहे समाधान चित्ताची राहे समाधान चित्ताची करिलते काय नोये महाराज करिलते काय नोये महाराज करिलते काय नोये महाराज परिपाय बीज शुद्ध परिपाय बीज शुद्ध परिपाय बीज शुद्ध डोबार कुमाई डोबार कुमाई हरि रे डोबार कुमाई 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 हा डोबार कुमाई 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 आम्हाला जन्मही घ्यावा लागत नाही आणि मरावंही लागत नाही. आम्ही जशाला तसे अखंडित आहोत. अखंडित आहोत. नाही आम्हा जावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे. संत जन्माला येत नाही. मग देवही अवताराला येतो, संत अवताराला येतात. अवतार हा स्वतंत्र असतो. देवा ज्ञानोबाराचा अवतार आहे. ज्ञानोबाराच्या अवताराला आणि आज विशेषत्वानं सांगायचं झालं तर आजचा दिवस त्यातल्या त्यात महत्वाचा आहे. आज संत श्री मुक्ताबाई महाराज त्यांचं तिरोधानाचं आहे. आज तिरोधान आहे. संतांचं येणं अलौकिक आहे आणि जाणं अलौकिक आहे. अलौकिक आहे. ज्ञानोबाराचा अवतार आहे, मुक्ताबाईचा अवतार आहे. देवाचा अवतार, संताचा अवतार फरक आहे. देवाचा अवतार चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी, दोघांसाठी. संतांचा अवतार कशासाठी? तर आमचे संत सांगतात जड जीवाच्या उद्धारासाठी. उद्धराया जड
जड जीवा उदराया जड जीवा उदराया जड जीवा उदराया अवतार तुम्हा धरला कारण अवतार तुम्हा धरला कारण उद्धाराया जड जड जीवा उद्धाराया जड जड जीवा अवतार तुम्हा धरला कारण अवतार तुम्हा धरला कारण उद्धाराया जड जड जीवा जड देवही अवतारी आहे आणि संत अवतारी. फरक कुठे आहे? फरक आहे कुठं आहे? देवाचा अवतार चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. संताचा अवतार तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे म्हणाव तेवढा चांगला नाही आणि म्हणाव तेवढा वाईट नाही. आपण चांगले आहे का वाईट आहे? काय मत आहे आपलं? चांगले आहे का वाईट आहे? आपण चांगले का वाईट? मला वाटते म्हणाव तेवढे खरंच आपण चांगले नाही, म्हणाव तेवढे नाही. पटवून देतो मी तुम्हाला. इतक्या रात्री आपण कीर्तनाला आलो. कोणती लोक येतात कीर्तनाला? चांगली का वाईट? बरोबर आहे, चांगली म्हणून चालू. पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं, याला कोणी चांगुलपणा म्हणणार नाही. आळंदी, पंढरी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर वारीला जातो. वारी करणं चांगलं का वाईट? चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जातो, याला कोणी चांगुलपणा म्हणणार नाही. याचा अर्थ संतांचा अवतार तुमच्या आमच्यासाठी, जड जीवाच्या उद्धारासाठी आहे. मी सांगितलं संतांचा अवतीर्ण होणे अलौकिक आहे आणि जाणं अलौकिक आहे. म्हणून तर त्यांचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आपल्याला शक्य आहे का आपल्या देहाचं पाणी करून टाकणं? नाही. आपल्याला शक्य नाही आपल्या देहाची फुलं करून टाकणं. आपल्याला शक्य नाही का आपल्या देहाची वीज करून जाणं. आपल्याला शक्य नाही आपण एखाद्या मूर्तीत प्रविष्ट होणं. आपल्याला शक्य नाही देवाच्या चरणात विलीन होणं. आपल्याला शक्य नाही देवाच्या कटिप्रदेशात लुप्त होणं. मी साधूचं निर्याण सांगत आहे. जसं त्यांचं येणं अलौकिक आहे तसं जाणं अलौकिक आहे. काही संत निर्याणाच्या काळात आपल्या देहाची फुलं करून टाकतात. कबीरजीच्या देहाची फुलं झाली. काही संतांची विशेषता अशी आहे, काही संतांनी आज ज्योती प्रगट केली, अंतर्ज्योती प्रगट केली. काही संत देवाच्या चरणात विलीन झाले. संत कान्होपात्र महाराज पंढरीनाथाच्या चरणात विलीन झाले. काही संत देवाच्या विग्रहात प्रविष्ट झाले. चैतन्य महाप्रभू जगन्नाथ भगवंताच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. संत मीराबाई द्वारकाधीशाच्या मूर्तीत प्रविष्ट झाल्या. संत नरहरी महाराज पंढरीनाथाच्या कटिप्रदेशात लुप्त झाले. निर्याण दिव्य कसं आहे मला ते सांगायचं आहे. काही संत आपला हा देह घेऊन वैकुंठाला गेलेत आणि काही दीडशहाने पडत मूर्ख म्हणायचं त्यांना. वारकरी संप्रदायाचं त्यांनी एकच केलं, पोट भरण्यासाठी उपयोग, दुसरं काही नाही. असे पोट भरे पोटासाठी संत झाले कलित बहुत. अशापासून सावध झालं पाहिजे. फार बदल झालेला आहे. त्यांना तुकोबाराचं वैकुंठ गमन मान्य नाही. त्यांना तुकोबाराने तारलेल्या वह्या मान्य नाहीत. सप्रमाण सांगायला जमेल, सप्रमाण. तुकोबारासारखा महात्मा सदेह वैकुंठाला जातो आणि ते एका राजाने आदर्शभूत मानलेलं जीवन आहे. सार्वभौम असणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला गुरुस्थानी तुकोबाराला मानतात आणि त्या तुकोबाराचं वैकुंठ गमन नाही, काय म्हणतात खून झाला. खून झाला राजाने तसंच त्याला सोडलं असतं.
एवढे मोठे राजे त्यांनी तसं सोडलं असतं त्याला? नाही, त्याला शिक्षा केली नसती आणि इतिहासाने त्याची दखल घेतली नसती, कुठंतरी इतिहासाने नोंद ठेवली असते ना. म्हणून हे पडत मूर्ख आहेत, त्यांना आणखीन अध्यात्मापर्यंत पोहोचलेच नाही. विज्ञानाच्या कसोटीत अध्यात्म बसत नाही तेव्हा. भलेही विज्ञान सुंदर आहे पण सत्य शिव नाही. सत्य नाही विज्ञान. सत्य या शब्दाचा अर्थ आहे अभावम अप्रतियोगित्वम. जे काल आहे, आज आहे आणि उद्या आहे, अलग लक्षात, त्याला सत म्हणतात. स्वतः अभावा न विद्यते. विज्ञान सत्य कधी नाही. विज्ञान त्याच्या पुढे सांगायचं झालं तर शिव कल्याणाचं नाही, विज्ञानाचा उपयोग आहे. अध्यात्म आणि विज्ञान हे एकाच नाण्याच्या दोन बाजू. एकत्र जर तुम्ही आलात, विज्ञान जिथं संपत्ती तिथून अध्यात्माचा प्रांत चालू होतो. तेव्हा ही दोन्ही एकत्र आल्यानंतर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जीवनाला सुगंध आहे. सत्य शिव सुंदरतेचा संकल्प संतांचा तिथं पूर्ण होईल. मला सांगायचं काय, विज्ञान मान्य नाही असं नाही, पण विज्ञानाच्या कसोटीत अध्यात्माचे सिद्धांत बसून पाहणं चुकीचं आहे. हो, सगळी सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीत नाही बसणार. विज्ञान हे स्थूल आहे. विज्ञान चक्षुर्वय सत्य दृष्टीला किंमत देते आणि चक्षु जिथं काम करत नाही, अनो अनियान महतो महियान असं जे तत्व आहे तिथं विज्ञान काहीच करू शकत नाही. तिथं अध्यात्म आहे. तिथं सूक्ष्म देहाने गेले. त्याला मला असं वाटत होतं, मला मी घेतला समाचार, समोरासमोर भेटून त्याला चर्चा करणं गरजेचं आहे. जुन्या काळात प्रखंड पंडित प्राचार्य शंकर चतुरकर म्हणून गेले, फार विद्वान होते. त्या शंकर चतुरकरांनी सदेह वैकुंठ गमन अर्थात ऐश्वर्य योग नावाचा एक ग्रंथ लिहिला वैकुंठ गमनाच्या विषयी. आणि त्यांनी सप्रमाण विज्ञानाच्या कक्षेत सुद्धा हे कसं शक्य आहे ते सुद्धा त्यांनी बसून दिलेलं आहे. पण तेवढा आम्ही अभ्यास केला नाही, तेवढे ग्रंथ पाहिले नाही, म्हणून संत जीवनावर आक्षेप घेण्याची आमची वृत्ती होते. विठ्ठल माझा विषय चालला, संतांचं येणं अलौकिक आहे, तसं संतांचं जाणंही अलौकिक आहे. देहाची फुलं करणं शक्य नाही. कुठं विज्ञानात कोणती प्रक्रिया लावतात तिथं, कोणतं प्रॅक्टिकल तिथं सांगायचं जमते, काही सांगायचं मत नाही महाराज. देहाचं प्रवाह करणं, देहूती मातेनं देहाचं पाणी करून टाकलं, देहूती मातेच्या शरीराची नदी झाली, कोणाला शक्य आहे? सांगायला नाही जमत आहे. मला सांगायचं काय, इथं हे संतांचं येणं अलौकिक तसं जाणं अलौकिक म्हणून कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. माझा विषय चालला आज संत मुक्ताबाईचं निर्याण आहे. कोण आहेत मुक्ताबाई? मुक्ताबाईचा अधिकार फार मोठा आहे. मुक्ताबाई आहेत कोण तर मुक्ताबाईचं जीवन सांगितलेलं आहे. मुक्ताबाई सामान्य नाही, तिन्ही देवाची जननी आहे. आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई आहेत कोण? आलं का लक्षात? मुक्ताबाई तिन्ही देवाची जननी आहे. कोणत्या घ्या, मला वाटते ब्रह्मा विष्णू महेश यांची जननी आहेत, विशेषता नाही. तीन देवाला जन्म. कोणते? ज्ञानदेव, सांगदेव आणि नामदेव. काय ज्ञानदेवाला उपदेश मुक्ताबाईनीच, सांगदेवाला उपदेशही मुक्ताबाईनी केला. आणि मला वाटते ज्ञानदेवाला सुद्धा, ताटी लावून बसलेल्या ज्ञानदेवाला सुद्धा विश्वरागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी, हा उपदेश आमच्या मुक्ताबाईनंच केला. जगाशी सन्मुख ज्ञानोबाला करण्याचं काम मुक्ताबाई महाराजांनी केलं. म्हणून ज्ञानदेवाला ज्ञानदेव म्हणून जन्म मुक्ताबाईच.
चांगदेवाला चांगदेव महाराज तर म्हणतात, माझा आज खरा जन्म झाला, मी आज मुक्ताबाईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईचा गुरुपुत्र मुक्ताईचा. मुक्ताईचा गुरुपुत्र मुक्ताईचा. मुक्ताईचा. 1400 वर्ष शरीर जतन करण्याचं सामर्थ्य आहे. विज्ञानात नाही एवढं सामर्थ्य देवा. 1400 वर्ष जतन केलं योगाच्या सामर्थ्यावर. योगाच्या सामर्थ्यावर आजही योगाचा अभ्यास असा आहे, हिमालयात अशी आजही योगी आहेत 500 700 1000 वर्ष आजही ते समाधी लावून बसलेले आहेत. ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाध्येक गोचरम निवात दीपवच्चित्तम समाधीर भिधी येते. ध्यातृध्यानाचा परित्याग करून धेक गोचर वृत्ती धारण करणारे योगी आजही आहेत. मी ज्यांच्याकडे शिकलो त्यांना एका योग्याचं दर्शन झालेलं होतं. कमीत कमी ते योगी 500-700 वर्षाचे होते. तो आता अनुभव सांगायचा झाला, घड्याळ पुढे जाईल. मी अभंग घेतला ज्ञानोबाराच्या वर्णाचा, मला तिकडेही जायचंय, पण तो अनुभव काही मी कथन करत नाही, हिमालयातला प्रसंग आहे म्हणून सांगायचं काय. आज योगी आहेत तसे. 1400 वर्ष शरीर जतन करणारे चांगदेव महाराज 6-6 महिने समाधी लावायचे. उत्थित अवस्थेत आल्यावर पुढं जे प्रेत पडलेले राहायचे मरून, त्यांना जिवंत करायचे. चारी भावंड तिथून जात आहेत, भरपूर मरून पडलेले प्रेत पुढं पाहिले. दादा, मुक्ताबाई विचारतात, दादा एवढ्या निरेवनात एवढे लोक गोळा का झालेत, कोण आहे इथं? म्हणे बाई इथं एक योगी आहे, 6 महिन्याची समाधीची साधना करतो आणि उत्थित अवस्थेत आल्यानंतर या सगळ्यांना सचेत करतो, जिवंत करतो. मुक्ताबाई म्हणे मेल्याला 6-6 महिन्याचा अभ्यास खर्च घालावं लागते का? मुक्ताबाईचा अधिकार बोलायला तिकट आहेत मुक्ताबाई. आणि असं म्हणल्याबरोबर मुक्ताबाईने तिथं मरून पडलेलं कुत्र होतं, त्याचं हाड उचललं, असं फिरवलं, हाड टाकून दिलं. ते सगळे प्रेत सचेत झाले, जिवंत झाले, नमस्कार करून निघून गेले. 6 महिन्यानं उत्थित अवस्थेत आलेले चांगदेव महाराज समाधीतून उत्थान झालं. पाहतात पुढं कोणीच नाही. महाराज की जय म्हणायला तर कोणीच नाही. कायला जय जयकाराची सवय लागल्यावर फार कठीण जाते. आलं लक्षात? कोणीच आपला जय जयकार, ते शिष्याना बोलावलं, शिष्य जवळ आले, महाराज की जय, महाराज की जय. म्हणे का रे शिष्या, कोणी मेलं नाही का 6 महिन्यात? म्हणे कोरोना आला होता, भरपूर गेले होते. मग आपल्याकडे आले नाही, दुसरा योगी तयार झाला का काय? म्हणे दुसरा योगी काही तयार झाला नाही महाराज. तुम्ही समाधीला बसल्यानंतर इथून 4 भावंड गेले. मोठ्याचं नाव निवृत्ती, दुसऱ्याचं ज्ञानदेव, तिसऱ्याचं सोपान, आणि महाराज सांगू नाही पण एक लहान पोरगी होती, फार बोलाय तिखट होती, आणि तिचं नाव मुक्ता होतं. महाराज ती तुम्हाला फार बोलली. हे शिष्य फार तेल घालणारे असतात. काय बोलली, काय बोलली? म्हणे महाराज तुम्ही ऐकू नये ना आम्ही सांगू नये. जिज्ञासा, महाराज बोलू नाही तुम्हाला, पण ती अशी बोलली, बारीक पोरगी होती पण ती बोलली. लक्षात? काय बोलली? म्हणे मेल्याला 6 महिन्याची साधना यांना जिवंत करण्यासाठी खर्ची घालावी लागते का? महाराज निस्ती बोलली नाही. तिने इथं कुत्र्याचं हाड ते घेतलं, जे ज्याने मरून पडलेलं कुत्र जिवंत करण्यासाठी आणलेलं, ते उचल असं फिरवलं, सगळी जिवंत झाले आणि त्यांचा जय जयकार करत निघून गेले. लक्षात आलं अधिकार काय. एवढे 1400 वर्ष शरीर जतन. पत्र लिहायला हातात घेतलं, काय लिहावं? आशीर्वाद लिहावा तर अधिकार मोठा आहे, नमस्कार लिहावा तर वयानं लहान आहेत. कोरच पत्र पाठवलं.
पत्र आलं, शिष्य घेऊन आले, निवृत्तीनाथाच्या हातात दिलं. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाराच्या हातात दिलं. ज्ञानोबाराच्या हातातून सोपान काकाने घेतलं. मुक्ताबाईनं पाहिलं. मुक्ताबाईने मेला 1400 वर्ष चांगल्या जगला आणि कोराच्या कोराच राहिला. ते पत्र घेतलं. निवृत्तीनाथांनी सांगितलं ज्ञानोबाराला, करा उपदेश. 64 कला प्राप्त होत्या, 65 ओव्या लिहून दिल्या. त्याला चांगदेव 65 म्हणतात. योग्याला दिलेलं पत्र आहे. मला सांगायचं काय, लक्ष पत्र वाचलं, अधिकार लक्षात आला. लोटांगण घालतच चांगदेव महाराज आले. 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवाशी येऊनी चांगदेव लागे चरणाशी. चरणाला लागले आणि ते म्हणतात, आज माझा खरा जन्म झाला, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताबाई महाराजांनी जन्म दिला. चांगदेव, आज माझा खरा जन्म झाला. आणि खरं सांगू का, ज्या दिवशी संस्कार आपल्या जीवनात होते तो खरा जन्म आहे. गुरुपासून दीक्षा ग्रहण, तो शिष्याचा नवा जन्म, तो त्याचा नवा जन्म आहे. ज्या दिवशी शिक्षा ग्रहण केली, नाही तर अज्ञान काळात गेलेलं खरं नाही. म्हणून ज्याला द्विज म्हणतात, द्विज कोणाला म्हणतात, ज्याचा दोनदा जन्म होतो. दोनदा जन्म म्हणजे आईच्या उदरातून जन्म झाला, हा एक जन्म आहे. पण याच्यापेक्षा खरा जन्म आहे तो ज्यावेळेस गुरुकुलात जातो त्यावेळेस त्याचे ते मुंजी बंधन होते आणि त्याचा तिथून जन्म होतो. तिथून त्याचं नामकरण होते आणि विद्या ग्रहण करण्याचा अधिकार म्हणजे सुसंस्कृत जीवन जिथून होते. मला वाटते तो खरा जन्म आहे. हे शिबिर सुद्धा दुसरा जन्मच देते. विठ्ठल मुक्ताबाई महाराजांनी तिघाला जन्म दिला. ज्ञानोबाराला, चांगदेव महाराजाला आणि तिसरा आहे नामदेव महाराजाला. नामदेव महाराजाला ते आता कथा भाग माहिती आहे, कथा काय सांगत नाही. ते थापटणं घेतलं, गोरोबा काका पाहू लागले. नामदेव महाराजावर बसलं. मुक्ताबाई हसल्या. देवाच्या जवळ आहे, अखंड जयाला देवाचा सांगात कार्याभिमान गेला नाही. मुक्ताबाई बोलू लागल्या आणि ते थापटणं जवळ डोक्यात बसलं. आणि मग नामदेव महाराज लक्षात अधिकारावर आणण्यासाठी मुक्ताबाईचं मोठं योगदान आहे. म्हणजे तिघालाही जन्म मुक्ताबाई महाराजांनी दिला. आज मुक्ताबाईचं तिरोधान आहे. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. आकाश मंडलात वैशाख आज दशमीचा दिवस आहे आणि आकाश मंडलात वीज कडाडली आणि मुक्ताबाई गुप्त झाल्यात. आज त्यांचा तिरोधान सोहळा आहे. मेहुणला, कोथळीला तो सोहळा आज चालू आहे. मोठी यात्रा असते. आज मुक्ताबाईचं त्यातल्या त्यात ज्ञानोबाराचा 750वा भक्ती उत्सव आहे. म्हणून ज्ञानोबाराचंच वर्णन करा सगळ्यांनी आग्रही धरला. पण हा अभंग समोर ठेवला. या अभंगात ज्ञानोबाराचं वर्णन तुकोबारे करतात. तुकोबारा वर्णन करतात. कोण आहेत तुकोबारा? ते कोणाचंच वर्णन करत नाहीत. आम्ही कोणाचंही वर्णन करतो. आमचं सोडून द्या. आम्हाला जरा पॉकेट जास्त दिलं तर आम्ही कोणाचंही वर्णन करतो. विठ्ठल तुकोबारे ते कोणाचंच वर्णन करत नाही. वर्णन एखादा करू लागला, दुसऱ्याचं मनुष्याचं वर्णन करू लागला तर तुकोबारे त्याला हात जोडून सांगतो, ऐका ऐका पंडितजन, तुमचे वंदितो चरण नका करू नरस्तुती. तुम्ही नराची स्तुती करू नका. तेव्हा आम्हाला पोट आहे ना, लोकांचं वर्णन केलं लोक देतील ना आम्हाला काही. लोकांच्या भरोशावर बसू नका. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. त्याच अभंगातलं तिसरं चरण आहे. म्हणून स्तवो निया नरा केला आयुष्या मातेरा म्हणणारी तुकोबारा. तुकोबारा कोणाचंच वर्णन करत नाही. नाही देवा नाही. देव जरी तुकोबाराला म्हणू लागला, तुकोबारा हे मोठे साधू आहेत, हे मोठे संत आहेत, यांचा मोठा लवाजमा आहे, कराने यांचं वर्णन, म्हणाने यांना संत. तुकोबारा देवाला सांगतात, देवा तुला हात जोडून विनंती आहे, मी नाही म्हणणार संत. ऐकलंच नाही तर देवाने सांगितलं, तुकोबारा मी सांगतो म्हणून तर त्यांना संत म्हणा, मी देव आहे. तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर मी तुमचं काही करील. ते म्हणे तुला करायचं ते कर, पण मी नाही संत म्हणत. तरीसी मी मुखे मने संत परिजासे मुखे मने से संत नमस्ते
परी मी त्यासी मुखे नमन न संत. हो तुकोबार देवाला निक्षून सांगतात, देवा तुला जे करायचं ते कर, करीशी ते देवा करी माझे सुखे, परिमित्यासी मुखे न म्हणे संत. म्हणे का म्हणणार नाही, जया राज्य द्रव्य करणे उपार्जना, वशदंभ माना इच्छे झाले. पैशासाठी राज्यासाठी जगाची स्तुती करतात, नाही म्हणणार मी संत त्यांना, ते तुकोबार आहेत. जे कोणाची स्तुती करत नाहीत, जे कोणाचं वर्णन करत नाहीत, देवाने सांगितलं तरी वर्णनात प्रवृत्त होत नाही, ते तुकोबाराचं ज्ञानोबाराचं वर्णन करतात. एखादा व्यक्ती आपला स्वभाव सोडून जर दुसरीकडे प्रवृत्त होत असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. तुकोबार आपला स्वभाव वर्णन न करण्याचा आहे, तसं वर्णन करूच नाही. काहीचं वर्णन करू नये, काहीचं वर्णन केलं पाहिजे. कोणाचं वर्णन करावं, काहीचं वर्णन तोंडावर करावं, काही माघाऱ्या करावं, काहीचं काम झाल्यावर करावं, काहीचं करूच नाही, करू नये. काहीचं वर्णन तोंडावर करावं. कोणाचं वर्णन करावं, गुरुचं वर्णन तोंडावर करावं, संताचं वर्णन देवाचं वर्णन समोर करावं. प्रत्यक्ष गुरवहा स्तुत्या, शास्त्र बोलते गुरुचं वर्णन प्रत्यक्ष करावं. प्रत्यक्ष गुरवहा स्तुत्या. परोक्ष मित्र बांधवे, बंधूचं आणि मित्राचं वर्णन तोंडावर करायचं नाही, त्याच्या माघाऱ्या करायचं. परोक्ष मित्र बांधवे कर्मांतरे दास भृत्याश्च, म्हणजे काम झाल्यावर सेवकाचं वर्णन, नौकराचं वर्णन काम झाल्यावर करावं. काम होण्याच्या आधी करू नये, ते कामच करणार नाही. पण काम झाल्यावर नौकराचं वर्णन करावं. आणि काहीचं वर्णन करूच नाही म्हणे. कोणाचं, नैव स्त्रिया तथा पुत्रा, सागर महाराज. मुलाचं वर्णन आणि बायकोचं वर्णन करूच नाही म्हणे. अनंता महाराज, मुलं तुम्हाला काही संबंध नाही याचा, हे दोन वर्णन करू नये. अलग लक्षात. अभिजित महाराज, हे दोन वर्णन करू नये. कोणकोणते, नैव स्त्रिया तथा पुत्रा, बायकोचं मुलाचं वर्णन करूच नाही. भावाचं मित्राचं वर्णन माघाऱ्या करावं. नौकराचं वर्णन काम झाल्यावर करावं. देवाचं गुरुचं वर्णन प्रत्यक्ष करावं, समोर करावं. का, बाकीच्याचं वर्णन केलं आणि ते जरा फुगले, जरा गग्गा भरला, अहंकार भरला, तर त्यांचा घात होण्याची संभावना आहे. पण त्याचं वर्णन करू नये. म्हणून तुकोबारा सुद्धा म्हणतात, न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान, भारे भव नदी उतरवे पार, दुरावती दूर तुमचे पाय. म्हणून नाही ते वर्णन करत बसू नाही. वर्णन देवाचं करावं, संताचं करावं. आज ज्ञानोबाराचं वर्णन तुकोबारे करतात. ज्यांचा स्वभाव वर्णन करण्याचा नाही, ते आज ज्ञानोबाराचं वर्णन करतात. का करतात बाबा, ऐका. वर्णन करण्यासाठी काही गोष्टी लागतात. कोणकोणत्या, पहिली गोष्ट लागते ज्ञान लागते, दुसरी गोष्ट लागते प्रेम लागते, आणि तिसरी गोष्ट लागते शब्द सामर्थ्य पाहिजे. शब्द पाहिजेत जवळ वर्णन करण्यासाठी. नाही तर वर्णन करण्यासाठी प्रेमही आहे, ज्ञान आहे, पण शब्दच नाही. उभा राहिला, बोला ना महाराज, हा बोला ना, काहीच नाही, शब्द सुचत नाही, जमत नाही. वर्णनाला तिन्ही गोष्टी लागतात. तुकोबार ज्ञानोबाराचं वर्णन करतात देवा. ज्ञान आहे का ज्ञानोबाराचं तुकोबाराला? तुकोबाराच्या विषयी, तुकोबाराला ज्ञानोबाराच्या विषयी प्रेम आहे का? आणि शब्द तुकोबाराकडे आहेत का? या तिन्हीचा विचार करणं गरजेचं आहे. वर्णाला तीन गोष्टी लागतात. मी वर्णाला म्हणत नाही बरं का, नाही तर गोंधळ करायला. वर्णन आलं का लक्षात? वर्णनासाठी तीन गोष्टी लागतात. ज्ञान लागते. या अभंगाचा विचार असा आहे, अभंग पाठ आहे, सोपा अभंग आहे. अभंग सोपा आहे. या अभंगात एकही क्रियापद नाही सर. अभंग सगळ्यात पाठ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ होता नाही, आहे नाही. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ होईल नाही. अंगी ऐसे बळ रेडा होते, आहे असे नाही. करील ते काय नोहे महाराज, आहे नाही, कोणतंच नाही. पूर्ण अभंग पाहून घ्या. जयाने घातली मुक्तीची गवांदी, काल आज उद्या काही नाही. अभंगात क्रियापद नाही, क्रियापद नाही. आणि अभंगात ज्यांचं वर्णन आहे त्यांचं नाव नाही. अभंग पाहून घ्या.
पूर्ण अभंग पाठ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी यायचे बळ रेडा बोले, करील ते काय परिपाहे बीज, जयाने घातली विळविली मांदी, तुका म्हणे तिथे राही समाधाने. ज्यांचं वर्णन आहे त्यांचं नाव कुठंच नाही. आणि दुसरी गोष्ट, या अभंगात क्रियापद नाही. का नाही? या दोन गोष्टी का नाही? क्रियापद का टाकलं नाही तुकोबारांनी? क्रियापद करते काय? क्रियापदाचं काम काय? क्रियापद त्या घटनेला कालाची मर्यादा घालते. क्रियापदाचं काम आहे त्याला मर्यादा घालणं, त्याला परिच्छेद निर्माण करणं. ही घटना मागं घडली, इतिहासात जमा झाली, भूतकाळात गेलं, आता आहे, वर्तमान काळ आहे, आणि पुढं होईल, भविष्य काळ आहे. क्रियापद कालाची मर्यादा घालते. आणि खरं सांगू का देवा, तुकोबारांनी ज्ञानोबाराचं वर्णन करतोस, क्रियापदाची योजना का केली नाही, यातच तुकोबारला ज्ञानोबाराचं यथार्थ ज्ञान आहे हे लक्षात येते. ज्ञानोबाराचं ऐश्वर्य कालही तेवढंच होतं, आजही तेवढंच आहे, आणि उद्याही तेवढंच आहे. ज्ञानोबाराच्या अंगात कालही तेवढंच बळ होतं, आजही तेवढंच बळ आहे, आणि उद्याही तेवढंच बळ आहे. क्रियापद न घालण्याच्या पाठीमागं तुकोबारांनी ते सूचित केलं का ज्ञानोबारा कोणत्या कालाला सापेक्षच नाही. संत त्याला म्हणतात, ते जीवन कोणत्या कालाच्या मर्यादेत बसत नाही, विशिष्ट कालात बसत नाही. संत कालही होते, आज आहेत आणि उद्या आहेत. ज्ञानोबारा काल होते, आज आहेत आणि उद्या तसेच राहणार. समाधीला बसायच्या आधी ज्ञानोबारा तसे, समाधीनंतर सुद्धा हैबत बाबा महाराज समाधीच्या पुढं भजन करायचे, तर ज्ञानोबाराची समाधी डोलायची. महाराज समाधी डोलायची. समाधीला बसल्यानंतर सुद्धा ज्ञानोबाराने कितीतरी जणाला दर्शन दिलं. आमच्या परंपरेचे मूळ पुरुष सद्गुरू जोग महाराज यांना प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. आज जो अभंग धरणेकऱ्याला उपदेश म्हणून आहे, त्या धरणेकऱ्याला ज्ञानोबारांनी दर्शन दिलं. आणि आजही तुम्हाला सांगतो, आळंदीत आजान वृक्षाची पानं भक्षण करून 21 दिवसापर्यंत जर तुम्ही अनुष्ठान केलं तर आजही ज्ञानोबारा दर्शन देतात, आजही देतात. आजही मी बोलत नाही, आजान वृक्षाची पाने जाण भक्षुनी करील अनुष्ठान, त्यासी होईल ज्ञान येत संशय नाही. हो, आजही आहे, आजही सामर्थ्य आहे ज्ञानोबारात. म्हणून माझा विषय एवढा चालला, ते कालही तेवढेच होते, आजही तेवढेच आहे, उद्याही तेवढेच राहणार. एका कालाच्या मर्यादेत नाही. अमुक राजा असा होऊन गेला, भूतकाळात जमा झाला. पेशव्याचा इतिहास भूतकाळात जमा झाला, आज नाही सांगायला जमत. असं ऐश्वर्य होतं, भूतकाळात जमा झालं. पण ज्ञानोबा ऐश्वर्य तेवढं आहे, आजही ज्ञान आहे. आणि याच्यात नाव का नाही? नाव का नाही? व्यवहारात आपण ते नाव घेतात ना, वर्णन नाव लग्नात असते बरं का, याचं नाव याला माहीत नसते असं नाही. पण सर्वांगाचे कान करून तिच्या मुखातून ते वर्णन ऐकून नाव घेण्याची याची फार इच्छा असते. लोकही आग्रह धरतात, घ्या ना नाव, घ्या ना नाव, घ्या ना नाव. घेऊन दाखवू का नाव? आलं का लक्षात? नाही आलं का लक्षात? महाराज जे वर्णन करते नाही सांगत आता, मी काही पाठही केले नाही ते. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते नाव वर्णन जेवढं केलं, नाव घेतल्यावर त्यातली लज्जत निघून जाते. नाही सांगत, वेळ आहे तुम्हाला आणखी. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर व्यवहारात वर्णन होते, पण नाव घेतल्यावर ती लज्जत निघून जाते. असं आहे. देवा काहीची नावं घेऊच नाही, काहीची नावं घेऊ नये. तसं 5 जणांची नाव घेऊ नये. पहिलं गुरुचं, आपलं स्वतःचं नाव घेऊ नये, गुरुचं नाव घेऊ नये, कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये, ज्येष्ठ आपत्याचं नाव घेऊ नये, आणि 5वं कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. हे 5 नाव घेऊ नये. कोणाचं आत्मनाव, स्वतःचं नाव घेऊ नये. स्वतःचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे फुशारकी मिरवत जाऊ नये. प्रौढी म्हणून आत्मनाव घेऊ नये. गुरुचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे गुरुचं नाव एकेरी घेऊ नये, आदर म्हणून. गुरुचं नाव घेऊ नये, एकेरी घेऊ नये. गुरुच्या नावाच्या समोर श्री शब्द वापरावा, नंतर घ्यायला चालते. अभियुक्ता नाम नामधेयम श्रीकारपूर्वकम प्रयुज्येत असं सांगितलेलं. गुरुचं नाव एकेरी घेऊ नये, आदर म्हणून. कृपण कंजूस व्यक्तीचं नाव घेऊ नये, का पाप लागू नये म्हणून. सरळ सांगतो तुम्हाला. ज्येष्ठ आपत्य, मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये बापाने. मोठ्या मुलाचं बापाने नाव घेऊ नये.
तशी मुलाला 5 नाव असावे. मुलाचं नाव समाक्षरी असावं. नाही आता मुलाचं नाव समाक्षरी असावं. मुली कधी कधी केशव माधव विषमाक्षर चालतात का? सिद्ध नावं असतील तर काही हरकत नाही, देवतेचे नावं ठेवायला चालतात. विषमाक्षर असतील तरी चालते. राधा राई समाक्षर आहेत, चालतात का? सिद्ध नाव आहेत, काही हरकत नाही, देवतेचे आहेत, चालतील. पण एखाद्या हिरोचं हिरोनीचे म्हणलं तर जमायचं नाही. माझा विषय चालला, मुलाला तसे 5 नाव. तो मराठी महिन्यात जन्माला येतो. मराठी महिने आहेत ना आपल्याकडं, कोणकोणते आहेत? ओ शिबिरार्थी विद्यार्थी, मराठी महिने कोणते आहेत आपल्याकडं? जानेवारी नाही, हां हां सांगा बरं मला. चैत्र, वैशाख, हां थोडं मागं पुढं झालं. अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, किती झाले? 13. हां 12, बरोबर आहे. शिबिर काय करते? हे करते शिबिर, हे करते. आलं लक्षात? मराठी महिने सांगू शकलेत ते, मराठी महिने माहीत आहेत. आणि मराठी महिन्याला प्रत्येक महिन्याला एक स्वामी आहे, देवता आहे त्या महिन्याची. त्या देवतेचं नाव त्याला असावं. दुसरं त्याच्या राशीचं नाव असावं. तिसरं त्याचं व्यवहारातलं रूढ नाव असावं. चौथं बापानी त्याला एक नाव ठेवावं. तसं नाव ठेवण्याचा अधिकार बापाचाच आहे, पण यांनी कधी हिरावून घेतला माहीत नाही. आलं का लक्षात? आणि 5वं नाव त्याला एक टोपण नाव असावं. बापांनी त्याचं रूढ नाव उच्चारण्यापेक्षा त्याच्या टोपण नावाचा उल्लेख करत जावा. त्याच्या पाठीमागं कथा आहे, ते काय मी सांगत नाही. आणि शेवटचं सांगितलं, प्रवीण महाराज बायकोचंही नाव घेऊ नये. तुम्हाला पुढं गरज पडेल म्हणून सांगतो, बायकोचंही नाव घेऊ नये. आता ते का घेऊ नये ते काय मी कीर्तनात सांगणार नाही. ते काय सगळे ते काय मी सांगणार? सांगू का? तुम्हाला काही गरज नाही तशी. ते काय मी सांगणार? सांगू का? दिल्ली बहुत दूर है. सांगू? बायकोचं नाव का घेऊ नये सांगू? ऐका, तुम्हाला गरज नाही पण तुम्हाला सांगतो. असं जे का गाव सांगितलं हे सगळं सांगितलं. म्हणे तिचं नाव का घेऊ नये? म्हणे महाराज ते 4 नसते सांगितले तरी बरं झालं असतं, ते तिचं का घेऊ नये तेवढं सांगाच. ते म्हणलं मी तुला इथं सांगणार नाही. म्हणे महाराजाला कुठं जायचं? आळंदीला जायचं. म्हणे महाराजाला मी सोडतो. म्हणे कुठून? नाशिकहून. काढली ना गाडी, बसवलं गाडीत महाराजाला. गाडी अर्ध्यात नेली, गाडी केली बंद. मला म्हणे महाराज खाली उतरा. का रे बाबा पेट्रोल संपलं? म्हणे खाली तो उतरा. मी खाली उतरलो, तो खाली उतरला, माझ्याजवळ आला आणि मला विचारलं महाराज ते तिचं नाव का घेऊन सांगितलं नाही, सांगता का? मी ते तुला म्हणे तुम्हालाही मी पुढं सोडणार नाही. आज मला ती काय अडचण येणार नाही. अभिजित महाराज काय विचारणार आहे का? आणि तसं असेल तर मी अनंताला घेऊन जातो. आलं लक्षात? म्हणून ते काही मी आज सांगणार नाही. मग तुम्हाला काही गरज नाही. म्हणून घ्यावं कोणाचं? तर मग गुरुचं नाव घ्यावं. या अभंगात गुरुचं नाव नाही घेतलं. ज्ञानोबाराच्या विषयी तुकोबाराच्या अंतःकरणात गुरुभाव आहे. गुरुचं वर्णन केलं पण नाव नाही घेतलं. यात प्रेम आहे. क्रियापद नाही, ज्ञान आहे. आणि याच्यात नाव नाही, प्रेम आहे. आणि खरं सांगू का, हा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. या अभंगात ज्ञान राजाची लक्षण आहे. राजा कसा असावा हे सांगितलं बरं का. हा अभंग राजा कसा असावा, राजा कसा असावा ऐका. उपनिषद बोलते युवास्यात साधू युवाध्यायकः अशिष्टा द्रढिष्टा बलिष्ठा तस्यैव वित्तेन पूर्णस्यात्. तैतरी उपनिषदात आलेलं चिंतन आहे. कसा असला पाहिजे राजा? युवास्यात
साधू युवाध्यायका आशिष्टा दृढिष्ठा बलिष्ठा तस्यैव वित्तेन पूर्णस्यात्. हे सगळे राजाचे लक्षण आहेत. राजा कसा असावा? राजा श्रीमंत असावा, जयाचे द्वारी सोन्याचा पिंप. राजा बलशाली असावा, अंगी ऐसे बळ रेडा बोले. राजा सामर्थ्य असावं, करील ते काय नोहे महाराज. राजा उदार असावा, जयाने घातली मुक्तीची गवांदी. उदार असला पाहिजे राजा. आणि चौथं सांगतो, राजाच्या ठिकाणी संघटन कौशल्य असलं पाहिजे. राजाला संघटना करायला जमली पाहिजे. ज्ञानोबारांनी संघटना केली, ज्ञानराजाने संघटना केली, मिळविली मांदी वैष्णवाची. राजाच्या राज्यात सगळे सुखी असावे. तू का म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्ताची. म्हणून मी नेहमी सांगत असतो, या अभंगात तुकोबाराचे वर्णन करतात ते सामान्याचं नाही, ज्ञान राजाचं करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. असा कोणता प्रसंग तुकोबारावर येऊन पडला का त्यांनी ज्ञानोबाराच्या वर्णनाला प्रवृत्ती झाली? त्याचं उत्तर असं आहे, कोणीतरी बीड परगण्याचा देशपांडे ब्राह्मण ज्ञानोबाराच्या समाधीच्या जवळ अनुष्ठान मांडून बसला. ज्ञानोबारांनी मला दर्शन द्यावं. ज्ञानोबारा त्याच्या अनुष्ठानाला प्रसन्न झाले, दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर त्यांनी आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट केला. मला हे विशिष्ट फलासाठी तो ज्ञानोबाराकडे आलेला. ज्ञानोबारा प्रसन्न झाल्यानंतर ज्ञानोबाराने विचारलं, का बाबा का बसला अनुष्ठान मांडून? मला अमुक अमुक पाहिजे. ते म्हणे, तू इथंच थांबू नको, देहूला सध्या तुकोबाराचा अवतार झाला, तू त्यांच्याकडे जा. सकाम वृत्तीनं तिथं आलेला होता, त्याला वाटलं आपली इच्छा तिथं पूर्ण होत असेल तर तिथं जायला काय हरकत आहे. त्याने आळंदी सोडली आणि तो देहूला आला. तुकोबाराचा शोध घेतला. तुकोबारा भल्या पाटे भामगिरीवर साधनेला गेलेले. तुकोबाराचा शोध घेत भामगिरीवर गेला. तुकोबारा साधना चिंतन करत भामचंद्रावर बसलेले आहेत. तो धरणेकरी तिथं आला. त्याला पाहिलं, का आला बाबा? एवढ्या निरयवनात येण्याचं कारण काय? याजसाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा, का आलास तू? म्हणे, महाराज मी आळंदीहून आलो. तुकोबारा सगदगद झाले आणि त्याच्या पार लोटांगण घातलं. आळंदी म्हणजे माझं माहेर आहे, माहेराहून आले ते माझं माहेर. नमस्कार केला. महाराज अहो थांबा थोडं, माझं ऐका. मी ज्ञानोबाराचे अनुष्ठान केलं, मग तो पुन्हा तुकोबारा लोटांगण घालतात. अहो महाराज थोडं ऐका. मी अनुष्ठान केल्यानंतर ज्ञानोबारा मला प्रसन्न झाले, ज्ञानोबाराने मला दर्शन दिलं. मग तो त्यांच्या तुकोबाराच्या डोळ्यातून अश्रू येतात. काय भाग्यवान आहेस तू. ज्ञानोबारा सामान्याला दर्शन देत नाहीत बाबा. जन्मोजन्मांतराचं पुण्य संचित एकत्र झाल्याशिवाय असे ज्ञानोबारा त्याला दर्शन देत नाहीत. मोठं भाग्य तुझं आहे, मोठं पुण्य आहे, तुला ज्ञानोबारा दृष्टीला पडले. म्हणे, महाराज ज्ञानोबारांनी दर्शन दिलं नाही, ज्ञानोबारा मला बोलले. तुकोबाराला त्याचं काय करावं मोठा प्रश्न पडला. गदगद झालेली तुकोबारा आहे. पुन्हा पुन्हा त्याला नमस्कार करू लागले. महाराज काय बोलले बाबा तुला ज्ञानोबारा आहे? काय बोलले म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज ज्ञानोबाराने सांगितलं, तुझं काम घेऊन तू माझ्याकडे आला, पण तुझं काम माझ्याकडे होण्यापेक्षा तुझं काम पूर्ण करायचं झालं तर तू देहूला जा आणि तुकोबाराकडे तुझं एक काम पूर्ण होईल, तुकोबारा तुझं काम पूर्ण करतील. असं तो ज्यावेळेस बोलला, आतापर्यंत जे पाया पडणारे तुकोबारा होते, तुकोबारा त्याला म्हणे, का रे बाबा, अरे रे 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 रे, तू आधार स्वरूप ज्ञानोबाराला सोडून तू माझ्याकडे आला. ज्ञानोबाराने तुला माझ्याकडे पाठवा, माझी योग्यता तरी काय रे? माझी बायको अन्ना वाचून मेली, माझा मुलगा दुधा वाचून मेला, जवळ पैसा नाही म्हणून गावचा पाटील नीट बोलत नाही, कोपला पाटील गावीचे हे लोक, अशी माझी अवस्था आहे. प्रपंचाची दुर्दशा झालेली आहे. दुष्काळ पडला, मान गेला, दुष्काळे आटिले, द्रव्य नेला, मान स्त्री एक अन्न अन्न करिता मेली, अशी माझी अवस्था आहे. आज माझ्याकडे खायला अन्न नाही. आधार स्वरूप ज्ञानोबाराला सोडून तो माझ्याकडे आला. त्या ज्ञानोबाराला काय कमी आहे? काय ज्ञानेश्वरीतून आहे? काय कमी आहे? त्या ज्ञानोबाराने तुला माझ्याकडे पाठवावं. काय ज्ञानेश्वरी उने ती पाठविले दर नाही, त्यांनी माझ्याकडे तुला पाठवलं. काय ज्ञानेश्वरीत कमी आहे? खरं सांगू का, ज्ञानेश्वरीत काहीच कमी नाही. विठ्ठल ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर माग झाला नाही, पुढे होणार नाही.
ईश्वरी ज्ञान आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. खगोल आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, साहित्य आहे, काय नाही, सगळे शास्त्र आहेत, सगळे शास्त्र. शेतकी विभाग तर जवळजवळ 3,500 दृष्टांत आहेत. पाणी कसं द्यावं, पेरावं कसं, पाणी कधी पडते, वीज कशी निर्माण होते, काय किती शोध सांगायचे तुम्हाला. शेताची मशागत कशी करावी, पेरायला कधी जावं ते सांगितलेलं आहे. सगळ्या ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत. शेतकी विषयक सांगितलं. खगोल आहे, सूर्य फिरत नाही, पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. हे गॅलिलिओ आम्हाला सांगतो. 12व्या शतकात ज्ञानोबा त्याच्या आधी आम्हाला सांगतात. ना तरी उदो असता चेनी प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मेची जाणे कर्मी असता. 12व्या शतकात सांगतात. विद्युत निर्माण करायची झाली, पाण्याला आवेश दिला पाहिजे, टर्बाईन फिरवले पाहिजे, विद्युत निर्मिती होते. ज्ञानोबा सांगतात उदकाचे आवेशे लखलखीत तेज दिसे. ज्ञानोबा सांगतात ढग कशी निर्माण होतात त्याचंही चिंतन केलं. तो ये तेज धुमू या तिहीचा जैसा संगमू. या 3 गोष्टी एकत्र आल्या मग ढग निर्माण होतात. ज्ञानोबा सांगतात सोनं कसं तयार करायचं, चांदी कशी तयार करायची, पितळीची गंधकळिका फिटली याही निशेखा. सोने काय आणि का जोडो जायचे सांगू का तुम्हाला. सोनं कसं तयार करायचं ते सांगू पाहिजे तुम्हाला. सोनं कसं तयार करायचं ऐका. पितळीची गंधकळिका काढून टाकायची, पितळीपासून सोनं तयार करायचं जमत होतं असं होतं. आणि ते कशी गंधकळिका काढून टाकायची आणि त्याच पितळीचं सोनं कसं करायचं त्याच्या ओव्या ज्ञानेश्वरीत होत्या. नाथबाबाला लक्षात आलं ह्या ओव्या तशाच राहिल्या आणि यांना सहजासहजी सोनं भेटू लागलं तर सोन्यासारखी माणसं सोन्यासारखे राहणार नाहीत. म्हणून त्या ओव्या त्यांनी त्यातल्या काढल्या. प्रक्रियात्मक ज्या ओव्या होत्या प्रॅक्टिकलच्या त्या काढून टाकल्या. आलं का लक्षात. कथिलीपासून चांदी कशी तयार करायला ते ज्ञानोबाने सांगितलं. असं कितीतरी दृष्टांत आहेत. माझा विषय एवढाच चालला. ज्ञानेश्वरीत काय कमतरता आहे, काय पाहिजे होतं तुला, कोणत्या विषयाचं ज्ञान, काय ज्ञानोबाराकडे कमतरता होती रे. तू माझ्याकडे आला, तुला पैसा पाहिजे होता का. तुला पैसा पाहिजे असेल तर त्या ज्ञानोबाराची श्रीमंती एवढी आहे, त्यांचं घर सोड, त्यांच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. अभंगाचं पहिलं चरण. जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, द्वारे सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, द्वारे सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ. की ऐसे बडा रेडा बोले अंगी, ऐसे बडा रेडा बोले कैल ते काय, होय महाराज कैल ते काय, होय महाराज. की ऐसे बडा रेडा बोले अंगी, ऐसे बडा रेडा बोले करील ते काय, होय महाराज करील ते काय, होय महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारा सांगतात त्या ज्ञानोबाराचं ऐश्वर्य तुला माहित आहे का, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. मी म्हणतो जगात कोणी किती श्रीमंत असला तरी एवढा श्रीमंत नाही दारात सोन्याचा पिंपळ आहे. लक्षात. आळंदीला या बेटा. सोन्याचं घर आहेत. घर कोणाचे सोन्याचं घर आहे, रावणाचे घर आहेत. पण किती 7 कोटी घरे, जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. किती श्रीमंत असेल रावण. 7 कोटी घरं सोन्याची आहेत. पण ऐका ना, त्याच्या दारात सोन्याचा पिंपळ नाही. याचा अर्थ आला का लक्षात तुमच्या.
घर आपोआप वाढत नसते, ते अचेत आहे, निर्जीव आहे. पण झाड आज एवढं आहे तर उद्या असं वाढतंय. आलं लक्षात तुमच्या? रावणाचं ऐश्वर आहे पण निर्जीव ऐश्वर आहे. आमच्या ज्ञानोबाचं सजीव ऐश्वर आहे, चेतन ऐश्वर आहे. रावणाचं सगळा विचार करायचं झालं ते तिथं लंका आहे, ही अलंका आहे. ती लंका आहे, ही अलंका आहे. लंका म्हणजे कुठंतरी कलंकाचं बोट त्या ऐश्वर्याला आहे, पण ही अलंका आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाच्या गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. अलंकापुरीचं ऐश्वर्य. काय म्हणतील महाराज, आम्ही काय आळंदीत गेलो नाही का, मंदिरात गेलो नाही, पिंपळ पाहिला नाही. अहो महाराज, सोन्याचा पिंपळ असता तर सिक्युरिटी काय कमी राहिली असते का तिथं? कमी राहिली असते का? बरं, सिक्युरिटी राहिलीच असती, पण आम्ही इतके काय हरिश्चंद्राचे वंशज थोडी आहे. वशिल्यानं तरी एखादं पान, एखादी काडी एवढी तरी आणली असती, आणि लोकांनी ते पिंपळ तसा ठेवला असता का हो? आणि तुम्ही म्हणता सोन्याचा पिंपळ आहे. खरं सांगू का, सोन्याचा म्हणजे सोन्याचाच आहे. परीक्षा सांगतो तुम्हाला. आपल्या गावच्या पिंपळाचं पान, आळंदीच्या पिंपळाचं पान पडलेलं उचलून घ्यायचं, तोडायचं नाही. बादलीभर पाणी घ्यायचं आणि त्यात दोन्ही पानं टाकायची. आपल्या गावचं पिंपळाचं पान वर तरंगल आणि आळंदीच्या पिंपळाचं पान खाली जाईल. परीक्षा पहा, परीक्षा पहा. का? स्वर्णत्व धातू सगळ्यात जड आहे, जड. त्याचं वजन आहे. आजही ती पाहायला सापडते आपल्याला, आहे त्यात स्वर्णत्व. दुसरी विशेषता सांगतो तुम्हाला. हे परीक्षा तुम्हाला पाहण्यासारखी आहे, हे काय अवघड परीक्षा नाही. आणि दुसरं सांगतो तुम्हाला, सोन्याचा पिंपळ म्हणजे आता ते लाक्षणिक भाव मला करण्यात इच्छाच नाही. सुखाचा संसार आहे मान्य आहे. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे, सुखा अनुपम्य संताची चरणी, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. आहे, ठीक आहे. सोन्याचा पिंपळ म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी माता आहेत, प्रत्यक्ष लक्ष्मी माता आहेत. दारी अजान वृक्ष स्वर्ण पिंपळ असुमाय, जानोनी महिमा निळा चरणातळी राहे. जयदेव जयदेव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. ज्ञानोबाच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. म्हणजे ऐका, जिथं जिथं देव ब्रह्मचारी आहे तिथं त्यांची अर्धांगिनी सोबतच आहे. भगवान शंकर ब्रह्मचारी आहेत, लक्ष्मी आहे, ते पार्वती माता सोबत आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे आम्ही काय. पार्वती माता शंकराला सोडून राहत नाही, तशी लक्ष्मी विष्णूला सोडून राहत नाही. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, लक्ष्मी मुकुंदाच्या ठिकाणी स्थिर होते, तसं पार्वती माता शंकराच्या जवळच आहे. मग शंकरजीनं हनुमंतरायाचा अवतार घेतला, ब्रह्मचारी आहेत हनुमंतराय. मग पार्वती माता कुठे आहेत? कुठे आहेत पार्वती माता? ब्रह्मचारी आहेत हनुमंतराय. मग पार्वती कुठे आहे? पार्वती शेपटीच्या रूपाने आहे. हनुमंतरायाची शेपटी म्हणजे प्रत्यक्ष पार्वती आहे. लंका कोणी जाळली? शेपटीनं जाळली, हनुमंतरायाने नाही जाळली. का जाळली? कारण ती लंका कुबेराने, भगवान शंकराचे शिष्य कुबेरजी नवनिधीचे स्वामी आहे, त्यांनी ते मोठं घर, आपण एवढं मोठा, आणि आपले गुरुजी असे साधे फिरतात, बरं नाही वाटलं ते कोंबड्याच्या गाड्यात? ते काय बरं वाटलं का? आणि ते काही बरं वाटलं नाही. आणि मग केलं काय? त्या कुबेराला असं वाटलं, नवनिधीचा स्वामी कुबेर, आणि त्यांनी केलं. ते तुम्हाला नाही लक्षात येणार, यांच्या लक्षात आलेलं आहे. आपण हे करू, गुरुजीला घर बांधून देऊ. सोन्याचं नगरच गुरुजीला बांधून दिलं कुबेराने. भगवान शंकर महाराज, आता इथं राहा बरं का तुम्ही, याच्यात राहा. पण गुरुजीला सवय तशी स्मशानात राहण्याची. गुरुजीला ते घर बांधून दिलं, वास्तुशांती करायची ठरलं. घर म्हणल्यावर वास्तुशांती आली, वास्तुशांती केली. वास्तुशांतीला ब्राह्मण बोलावले, पूजेला ब्राह्मण लागतील ना. ब्राह्मण कोण? ब्राह्मण लक्षात आलं, मोठे महाराज आहेत. कोणते? रावण महाराज. रावण महाराज आले,
पूजा केली, मंत्र असे म्हणले, स्पष्ट मंत्र, तोंडात काय म्हणतात बाकीचे काही कळतही नाही महाराज. आलं लक्षात? एक एक मंत्रच कधी कधी डबल टिबल चालते, ते काही काही काही. आलं लक्षात? ते इतके मंत्र शुद्ध ऐकले. भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणे ब्राह्मण बुवा खूप ब्राह्मण पाहिले, पण इतके शुद्ध मंत्र म्हणणारा पाहिलं नाही बरं का. आपण खुश झालो, पूजेवर आनंदित आहोत. म्हणजे मागा दक्षिणा पाहिजे ते मागा. तेवढ्यात पार्वती माता निरंजन आणण्यासाठी मध्ये गेलेल्या. मागा म्हणल्यानंतर ते म्हणे लोक असंच म्हणतात पण देत काहीच नाही. नाही हो, मागून तर पहा. म्हणे नाही, शपथ द्या, पहिले वचन द्या. वचन दिलं भगवान शंकराने, मागाल ते देतो, मागाल ते देतो म्हणल्यानंतर म्हणे काही नाही, ज्या घराची वास्तुशांती केली तिचा 7-12 नावे करून द्या. वचन दिलं होतं, दिला. भोळेच बाबा होते. पार्वती माता निरंजन घेऊन आली, आरती करू. म्हणे कशाची आरती? आपली, आपल्या घरी जाऊ आता घरी. आणि हे घर आपलं नाही का? म्हणे नाही, हे ज्यांचं होतं त्यांना दिलं. मग पार्वती मातेला राग आला, आपल्या पतीला फसून घेतलं. पार्वती मातेने लक्षात ठेवलं, म्हणे थांब, तुला पोचू देत नाही. आणि पुढं मग लंका कोणी जाळली? शेपटीनं पार्वतीनं जाळली. सोन्यावर जास्त प्रेम असते यांचं. आलं लक्षात? म्हणून सांगितलं, जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. माझा विषय चालला, भगवान चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. तसं लक्ष्मी माता भगवान ब्रह्मचारी वेशात आहेत, वामन अवतारात. लक्ष्मी माता कुठे आहे? छत्राच्या रूपात, हातात छत्र आहे ना, ते लक्ष्मी माता आहे. बद्रीनाथला नारायण ब्रह्मचारी आहेत, लक्ष्मी कुठे आहे? बोरीच्या वृक्षाच्या रूपानं लक्ष्मी माता तिथं आहे. तसं भगवान ज्ञानोबा आहे, विष्णूचा अवतार आहेत, ब्रह्मचारी आहेत. लक्ष्मी कुठे आहे? दारा सुवर्ण पिंपळाच्या रूपानं लक्ष्मी माता आहे. म्हणून आजही ज्यांना लक्ष्मीची चुचू भासते त्यांनी त्या सुवर्ण पिंपळाला 7 प्रदक्षिणा नित्य करायच्या. त्याला कधीच लक्ष्मीची कमतरता भासणार नाही. म्हणून साधकांनी दुसरीकडे जायचंच नाही. साधकांनी तीच साधना करायची. आरोग्य पाहिजे का? आजान वृक्षदंड आरोग्य अपार समाधी समोर स्थापियला. आजान वृक्षाची पानं भक्षण करा. आजान वृक्षाचं पान जे पडलेलं भक्षण करा, पाणी प्या, तुम्हाला आजार होणार नाही. आणि लक्ष्मीची चुनचुन साधकाला वाटत असेल, फक्त 7 प्रदक्षिणा नित्य करा. नित्य 7 प्रदक्षिणा त्या सुवर्ण पिंपळाच्या करा, त्याला लक्ष्मीची कमतरता भासत नाही. मला सांगायचं काय? म्हणून जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ. अंगात सामर्थ्य आहे. कधी कधी श्रीमंती असते पण बळ नसते. किती बळ आहे? अंगी ऐसे बळ रेडा बोले. रेड्याला बोलवण्याचं सामर्थ्य आहे. आता रेडा काय बोलला, कसा बोलला, हे सगळ्यांना तुम्हाला माहित आहे. पैठणला गेले, शुद्धीपत्राचा प्रसंग आहे. शुद्धीपत्रासाठी गेलेत, ब्राह्मणाला विनंती केली, द्या आम्हाला शुद्धीपत्र. नाही देत संन्याशाच्या मुलांना शुद्धीपत्र. नावं काय? माझं नाव निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. नावं मोठी आहेत. काही शिकलात, आपल्या कृपेनं वेदाचं अध्ययन थोडं झालं, तेवढ्यात पुढून रेडा जात होता. एक जण म्हणे, का हो, नाव मोठे असतात, ज्ञान थोडी असते. आणि त्या रेड्याला बोलवण्यात आलं. म्हणे तुझं नाव ज्ञान, याचंही नाव ज्ञान. मग ज्ञानोबा म्हणे त्याच्यात माझ्यात काय फरक आहे? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी कामा नाही, तयार नाही, आमच्यात वेगळीकता नाही. मग म्हणे तुला जे तेवढ्यात मग ते खवळले ब्राह्मण. हातात आसूड घेतला आणि त्या रेड्याच्या पाठीवर 2-3 टाकले. जो आसूड रेड्याच्या पाठीवर टाकला, ओळ ज्ञानोबाच्या पाठीवर. मारिता आसूड रेडियाचे पाठी, तोची ओळ उठी ज्ञानदेवा. ज्ञानोबाच्या पाठीवर तो आसूडाचे ओळ पाहिले. मुक्ताबाई थांबले. ए थांबा, नका मारू. तो आसूड धरला मुक्ताबाईनं, मारणं बंद केलं. म्हणे जरा बंगाली विद्या शिकलेली दिसतात. आणि तेवढ्यात म्हणे तुला वेद येतो तर याला वेद येईल का? म्हणे तुमची कृपा असेल तर का नाही. ज्ञानोबाराकडून विनय घेण्यासारखं आहे. ज्ञानोबार एवढं जरी झालं तरी आपला विनय सोडला नाही ज्ञानोबाराने. म्हणे का नाही? आणि मग ज्ञानोबारा सांग, बोलव बरं. ज्ञानोबाराने म्हणे कोणता बोलवायचा? सगळ्यात अवघड आहे ऋग्वेद. ज्ञानोबाराला सांगणं, बोलवा त्याच्या मुखातून ऋग्वेद. ज्ञानोबारा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे बोली रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. आणि तो रेडा वेद म्हणू लागला. मला अंगी ऐसे बळ रेडा बोले. आम्हाला आमचं पोरग बोलत नाही, तो रेडा बोलतो. काही वेगळं विश्व आहे. म्हणून अंगी ऐसे ते ज्ञानोबा काय करणार नाहीत, फक्त शुद्ध भावाची अपेक्षा आहे. अभंगाचं दुसरं चरण. जयाने गातली
करील ते करील ते काय नोये महाराज करील ते काय काय नोये महाराज करील ते काय नोए महाराज करील ते काय नोए महाराज परिपाह बीज शुद्ध परिपाय बीज शुद्धांगी परिपाह बीज शुद्ध परिपाह बीज शुद्ध अंगी ओ करील ते काय नोए महाराज ओ करील ते काय नोए महाराज करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज करील ते काय नो हे महाराज गड्याला आपलं संपलं मी काय तिकडे जात नाही आता ते महाराज काय करणार नाही काय करणार नाही याचा अर्थ सगळं करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी काय करू शकत नाही ना मृत प्राणी जेवविले पुरुषही केले स्त्रीचे हेतो तुमची सहज स्थिती लोका भक्ती प्रगटावया विद्वेषी प्रसादे बाळजन हे सगळं ज्ञानोबाराचं चरित्र पाहण्यासारखं आहे शुद्धीपत्रे रेडा बोलवला ज्या ब्राह्मणाच्या घरी थांबले आनंद वाटला संत आपल्या घरी आहेत मोठं गाव जेवण ठेवलं सगळ्याला निमंत्रण दिले ब्राह्मणाला उद्या ब्राह्मण भोजन आहे या सगळेजण जेवायला सगळ्यांनी निमंत्रण घेतले स्वयंपाक तयार झाला पंक्ती बसण्याची वेळ एकही यायला तयार नाही नको म्हणे सूम जळते पण पीळ जळत नाही ना कधी कधी अभिमान नाही गेला नाही म्हणे जायचं नाही सगळ्यांनी ठरवलं माधव पंत नाही जायचं बरं का केशव पंत ते त्याच्यातलं ते झालं सगळं वाईट वाटलं त्याला तो ब्राह्मण नाराज झाला ज्ञानोबाराकडे आला डोळ्यात अश्रू आहे ज्ञानोबारा विचारलं काय दुःख काय पण महाराज निमंत्रण घेतले स्वयंपाक झाला पण कोणीच यायला तयार नाही ज्ञानोबारा म्हणे ते नाही येणार तर त्यांचे वडील येतील त्यांचा तेच आलं लक्षात आपल्या गावठी बाजू
ते नाही तर त्याचा हा बस संतांच्या आवेशात ते नाही तर त्यांचे पितर येतील. बोललेत ज्ञानोबा आहे, बोललेत ज्ञानोबा. बोलल्याबरोबर झालं असं म्हणे लावा वाड्याचं दार लावा. पूर्वीचे दार मोठे मोठे, वाड्याचं दार लावलं. ज्ञानोबारांनी वर पाहिलं, स्वर्गात त्यांचे पितर होते, ज्यांनी निमंत्रण घेतलं त्याचा बाप गेला, आजा वर गेलेले होते सगळे. वर पाहिलं तिथून त्यांना इथं आणलं. सगळे पितर बसलेत जेवायला, स्वर्गातून आणलेत. कोणाची आजी, कोणाचा आजा, कोणाचा बाप, कोणाची आई, सगळे नातेवाईक जे गेले होते ते सगळे जेवायला बसलेले. निमंत्रण ज्यांनी ज्यांनी घेतले होते ते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गजर झाला. आणि मग हे विचारात पडले सगळे ब्राह्मण एकत्र बसले, का रे आपण जायचं नाही ठरवलं, आणि कोण गेलं बरं, कोण पितूर झालं. म्हणे चला बरं पाहू बरं. आवाज तर मोठा आला, म्हणजे एक दोन नाही भरपूर जण असले पाहिजे. वाड्याच्या जवळ आले, त्या फट्टीतून आत पाहत आहात तर ज्याचा बाप गेला होता त्याचा बाप जेवत होता, ज्याचा आजा गेला होता त्याचा आजा बसलेला होता. बाप गेला त्याने बाप पाहिला आणि घरी धावत आला, आई पहिले कुंकू घे कुंकू. बाबा आले, सगळे सगळे चला. घरच्यालाही भेटण्याची उत्सुकता झाली. जे वाड्याच्या जवळ आले, आतून माऊलीनं ते चांगली आडगळ टाकायला लावली होती, लोटून दार पडू नये म्हणून. पण पूर्वीचे दारही मोठे राहायचे, वाड्याचे दार. दार लावलं, ते जेवण चालू झाले, जेवत होते. ती फट्टीतून ओ माझ्याकडे पहा, माझ्याकडे. तुझ्याकडे पाहून तर ही अवस्था झाली, आता काही नको पाहन. ते मधलं म्हणायचं बसलेलं. हा असं करता करता जेवण आटोपले. हे खिडकीतून आवाज द्यायचे, त्या फट्टीतून आवाज, कोणी खिडकीतून आवाज. त्यांना जेवाय बसले, त्यांना ते निवंत जीव देत होते का, आवाज देत होते. जेवण झाले, वेडे दिले, दक्षिणा दिली. निघा. त्याने आता आलो गावात तर घरी भेटून येतो ना काय चाललं ते. पाऊस अवकाळी पडला, कांदे काढले का नाही पोरानं, काय ते सगळं पाहून ते म्हणे ते त्याच्यासाठी नाही आणलं तुम्हाला इथं, निघा. हा वरून खाली आणले, जेवू घातले, पण करील ते काय नव्हे महाराज. काय सामर्थ्य नाही ज्ञानोबाराच्या ठिकाणी, हे शक्य नाही. अलौकिक दिव्य सामर्थ्य आहे. पण सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे ज्ञानेश्वरीची निर्मिती. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला, हे सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. करील ते काय नव्हे महाराज. फक्त शुद्ध बीज म्हणजे शुद्ध श्रद्धेची अपेक्षा आहे. भाव शुद्ध पाहिजे. परिपा हे बीज शुद्धांगी. त्या ज्ञानोबाराने मुक्तीचं अन्नक्षेत्रच खोललं. जयाने घातली मुक्तीची, नुकतीची नाही बरं का. नुकतीची कोणी घालते, नुकतीची गवांदी कोणी घालते. मुक्तीचं अन्नक्षेत्र खोललं. ज्ञानोबाराची केवळ तुम्ही समाधी पाहिली आळंदीला येऊन तरी 4 फल आहे. मोक्ष, मुक्ती, रिद्धी, सिद्धी. पाहता समाधी ज्ञानदेव. केवळ समाधी पाहिली तरी हे फळ प्राप्त होते. मुक्तीचं अन्नक्षेत्र ज्या ज्ञानोबाराने घातलं, एवढे श्रीमंत ज्ञानोबार आहे. आणि एक विशेषता आहे ज्ञानोबाराच्या ठिकाणी, त्यांच्या ठिकाणी संघटन कौशल्य आहे. ज्ञानोबारांनी संघटित केले. आज आम्ही कोणी संघटित करतो, कोणी घेतो. संघटन चांगलं असलं पाहिजे. संघटन जर मूर्खाचं असेल तर पुढं कधीतरी घात, एक वेळे मागे पुढे कुठंतरी घात होतो. पण संघटन चांगल्या विचाराचे लोक पाहिजे. संघटन करते वेळेस विचार चांगले पाहिजे, आचार चांगला पाहिजे. वचस एकम, मनस एकम, कर्मण्य एकम महात्मना. अशा चांगल्या विचाराचे लोक एकत्र आले तर क्रांती घडू शकते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ध्येय प्रेरित मला फक्त 10च तरुण द्या, मी सगळ्या जगाचा कायापालट करून दाखवतो. मला सांगायचं काय, चांगल्या विचार लोक, हेच मोठी खोड आहे. वाईट एकत्र आल्याशिवाय राहत नाही आणि चांगली एकत्र कधीच येत नाही. काय देव जाणे. पण ज्ञानोबार ते कौशल्य. ज्ञानोबारांनी भगव्या पताकेच्या खाली सगळे वैष्णव एकत्र केले. सगळ्या जाती जमातीत जन्माला आलेले सगळे संत मांदियाळी एकत्र केली. म्हणून जयाने मिळविली मांदी वैष्णवाची. वैष्णवाचं एकत्रीकरण ज्ञानोबारांनी केलं. महाराज ज्ञानोबाराच्या काळात या ज्ञान तेजाची शोभा वाढवण्यासाठी सगळ्याच जातीत एक एक साधू अवतार आला. तसे साधूची जाती चित्तात आणू नाही. साधू जातीच्या हातीत असतो.
आलं का लक्षात. पण सगळ्याच त्या जातीत एक महात्मा आला आणि तो महात्मा ज्ञानोबाराच्याकडे आकृष्ट झाला. आरती ज्ञानराजा सेविती साधू संत म्हणू वेधीला माझा, असे ज्ञानोबारा आहेत. म्हणून मला सांगायचं काय, मिळविली मानदी वैष्णवाचे. अशा ज्ञानोबाराकडे सुखाला काय कमतरता आहे. फक्त एक कर, समाधान चित्ताने ज्ञानोबाराकडे राहा, तुला सुख कधीच कमी पडणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने तेथे सुखा काय तुका मने तेथे सुखा काय तुका मने तेथे सुखा काय मने तेथे सुखा काय तुका मने तेथे सुखा काय भुवने तुका मने तेथे सुखा काय भुवने तुका मने तेथे सुखा काय भुवने तुका मने तेथे सुखा काय राहे समाधानी चित्ताची राहे समाधानी चित्ताची करील ते काय नोवे महाराज 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 राहे समाधान चित्ताच्या राहे समाधान चित्ताची करील ते काय नोहे महाराज 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 परी पाहे विदर्शुन परी पाहे विदर्शुन परिपाहे बीज शुद्धांगी परिपाहे बीज शुद्धांगी करील ते काय नोहे महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधानी चित्ताचे. अशा ज्ञानोबाराच्या जवळ सुखानं राहा, तिथं सुखाला काही कमतरता नाही. सुख अनुपम्य संताचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली, असे ते ज्ञानोबारा आहेत. तुम्ही फक्त समाधान चित्तानं राहा, काही कमतरता पडणार नाही. अशा ज्ञानोबाराचा हा 750वा अवतार महोत्सव सर्वत्र चालू आहे. आपल्या ठिकाणी हा शिबिराचा महोत्सव, हा कीर्तन महोत्सव तेही निमित्त आहे. म्हणून ज्ञानोबाराचे चिंतन घडावं. अभंगाचा प्रपंच आहे. गोड शिबिराची योजना आमचे हरिभक्तपण आदरणीय अभिजित महाराज दरवर्षी करतात आणि असंच दरवर्षी करत जा. वृद्धिष्णू स्वरूपाचं ते शिबिर व्हावं. आलं लक्षात? गोड आहे. मोठे सायास करावं लागतात शिबिरासाठी. काय ते 8 दिवसासाठी नाही. हे सगळं मोठं आहे. यांना सांभाळणं इतकं सोपं नाही ना. हे सगळे प्रत्येक कल्पना करा, आपल्या घरी 1-1, 2-2 कार्टून आहे. त्यांना सांभाळणं कठीण आहे. सगळी एकत्र राहिल्यावर किती कठीण असेल ते. पण ते तारेवरची कसरत असते. अलग लक्षात? म्हणून गोड अशा प्रकारचं हे साधक मंडळी, त्यांना संस्कार देण्याचं काम शिबिराच्या माध्यमात, वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमात महाराज करतात. मोठं सायासाचं काम त्यांना साथीदार आमचे प्रवीण महाराज आहेतच. लक्षात? पण अशा प्रकारचं आता आपल्या जवळ तुका म्हणे जवळी आले. कोणतं? करंजी. करंजीला जवळच आता संस्था आली. आपल्या जवळ असल्या कारणानं मग आता आपले पाल्य पाठवायला काही हरकत नाही. म्हणून आपण त्यांना दोन्ही शिक्षण देण्यासाठी संस्थेत दाखल करा अशी सगळ्यांना विनंती करतो. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर दरवर्षी शिबिरातही पाठवत जा. नाही तिथं तर मग शिबिरात तरी पाठवत जा अशी सगळ्यांना प्रार्थना करतो. महाराजाला कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आता दरवर्षी मला काही बोलवत जाऊ नका म्हणून तेही सांगतो. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नेमकं काल रात्री संध्याकाळी 1 केलं, सकाळी 1 केलं. थकून गेलो होतो. आज काही इच्छा नव्हती खरं सांगायचं म्हणजे. नाही करता करता 12-1 वाजेपर्यंत ते चाललं आणि 1ला निघावं लागलं. म्हणून अशा प्रकारचं आई सकाळी पाठ असतो. सकाळी 5-5:30ला पाठ असतो. अलीकडं आता पहिल्यासारखं नाही. म्हणून आता दिवस कमी आहेत आणि सोंग भरपूर आहेत आमच्याकडं. म्हणजे पोर्शन उरकणं आम्हाला जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असतात. विषय अवघड असतो. तो गळीप उतरलाही पाहिजे आणि तो झालाही पाहिजे. हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. वेदांताचा विषय तो काही कीर्तनाचा विषय नाही. कीर्तन सोपं आहे. पाठ जरा अवघड जातो. ते पुढेही बसणारा वर्गही सामान्य नसतो. तर त्या दृष्टीनं पाठ झाले पाहिजे. आणि त्याच्यासाठी कीर्तनाला बाहेर गेलं का त्याचा परिणाम पाठावर होतो. पण पुढच्या वर्षीपासून बहुतेक कार्तिकपासून कीर्तनच बंद करणार आहे. बाहेर जायचंच नाही. फक्त आळंदीत जर कीर्तन असतील तरच कीर्तन करायचे. क्वचित प्रसंगी पंढरपूरला, याच्या बाहेर कुठं कीर्तन करायचं नाही अशी कार्तिकपासून ठरवायचं आहे. आणि नाही ठरवायचं म्हणजे 50% निर्णय झाला. 100% न होण्याच्या पाठीमागचे आणखीन 2-3 कारणं आहेत. ते कारणं मी कीर्तनात नाही सांगणार. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हे 100% होईल. आणि त्याच्यामुळं आपण शिबिर घेत जा. आमचा जे सहकार्य आहे ते राहणारच आहे म्हणून असं सांगतो. पण दरवर्षी बोलवत जाऊ नका आता असं सांगून कीर्तनाला थांबवतो. मोठ्या प्रमाणात टाळी वाजून संतांचं भजन झालं. देवाचं भजन करू. निवृत्तीनाथाचं भजन. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपानुक्त बाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई
विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले ले कुरे वेदेवा पुढे उत्तरी राक्षमापराध महाराज तुम्ही हा नाही विचारला अधिकार मी आपला राक्षमापराध महाराज तुम्ही तुका मने दानेश्वरा राका पाया पैकी करा राक्षमापराध महाराज तुम्ही सिद्धा